नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। 300 रुपये गॅस सबसिडी तुमच्या खात्यावर मिळवायची असेल तर तुम्हाला केवायसी फॉर्म भरून देणे गरजेचे आहे। तो फॉर्म कोणता आहे व तो कसा डाउनलोड करायचा याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी गुगलवर mylpg.in या नावाने सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट तुमच्या समोर येईल ती ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। येथे राईट साइडला 3 सिलेंडर दिसेल। तुमच्याकडे ज्या कंपनीचा सिलेंडर असेल त्यावर क्लिक करायचे आहे। यामध्ये इंडियन असेल, HP गॅस असेल किंवा भारत गॅस असेल, जो गॅस तुमच्याकडे असेल त्यावर क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक पर्याय दिसेल, तो ऑप्शन कोणता आहे? आता 300 रुपयाची सबसिडी भरपूर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत आहे। 12 सिलेंडर पर्यंत तुम्हाला 300 रुपये सबसिडीचा लाभ मिळतो। तुमच्याकडे जो गॅस असेल त्याचा ई-केवायसीचा फॉर्म भरून तो ऑफिसमध्ये द्यावा लागतो। आता मी येथे भारत गॅसचा ग्राहक आहे, तर यामध्ये इफ यू नीड केवायसी असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर डू आय नीड केवायसी म्हणून एक ऑप्शन आहे। येथे खाली क्लिक हिअर टू डाउनलोड असा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून केवायसीचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे। आता येथे डाउनलोड झालेला फॉर्म ओपन करून घ्यायचा आहे आणि येथे विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे, जसे की नो युअर कस्टमर केवायसी फॉर्म। यामध्ये तुमची सर्वप्रथम पर्सनल डिटेल भरायची आहे। यामध्ये फर्स्ट नेम म्हणजेच प्रथम नाव, तुमचे नाव, मिडल नेम म्हणजेच वडिलांचे नाव, लास्ट नेम म्हणजेच तुमचे आडनाव। त्यानंतर येथे तुमचा फोटो चिटकवायचा आहे। त्यानंतर गॅस कंझ्युमर नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमची बर्थ डेट टाकायची आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव इथे पूर्ण टाकायचे आहे, आईचे नाव पूर्ण टाकायचे आहे। त्यानंतर येथे ॲड्रेस फॉर LPG कनेक्शन आणि कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, यामध्ये तुम्ही जिथे LPG कनेक्शन घेतलेले आहे तेथील ॲड्रेस इथे भरायचा आहे। त्यानंतर अदर रिलेव्हंट डिटेल्स, यामध्ये तुम्ही आधार कार्डची डिटेल्स देऊ शकता किंवा रेशन कार्डची डिटेल्स देऊ शकता। यामध्ये खाली इन्स्ट्रक्शन फॉर फिलिंग केवायसी फॉर्म, केवायसी फॉर्म भरण्यासाठी येथे खाली काही सूचना दिलेल्या आहे। यामध्ये तुम्हाला अदर रिलेव्हंट डिटेल्समध्ये जर आधार कार्डची डिटेल्स टाकायची असेल तर इथे तुम्हाला POI कॅटेगरी कोड टाकावा लागेल। आधार कार्डसाठी इथे POI कॅटेगरी कोड आहे। इथे सर्व प्रकारचे POI कॅटेगरी कोड दिलेले आहे। हे तुम्ही जे काही इथे डॉक्युमेंट द्याल त्या पद्धतीने इथे तुम्हाला POI कॅटेगरी कोड भरायचा आहे। त्या प्रकारे सर्व माहिती भरून या फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे आणि आपल्या गॅस ऑफिसमध्ये जमा करायची आहे। तर मित्रांनो, ही 300 रुपयाची सबसिडी फक्त उज्ज्वला गॅस धारकांना मिळते, बाकी गॅस धारकांना 9 रुपयाची सबसिडी मिळते। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती, ही आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।